नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बीके भूमेश मध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पालकमंत्रीपदची जी यादी आहे, पालकमंत्रीपद कोणतं कुणाला मिळालंय, कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणाला मिळालंय हे जाहीर झालंय आणि ते पालकमंत्रीपद आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आणि तुमच्या जिल्ह्याचा विकास हा कोणत्या नेत्याकडे कोणत्या मंत्र्याकडे गेला हे तुम्ही नक्की समजून घ्या। आणि इथं पाहणार आहोत आपण कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे गेलंय। मित्रांनो, हे जे GR आहे हे GR माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि पाहून घ्या तुमच्या जिल्ह्याचा खंडे किंवा तुमच्या जिल्ह्याचं मंत्रीपद पालकमंत्रीपद कुणाकडे मिळालंय, तुमच्या जिल्ह्याचा विकास हा कुणाच्या हातात असणार आहे आणि कोण तुमच्या जिल्ह्याला सावरणार आहे, तुमच्या जिल्ह्याची सुरक्षा कोण करणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहताय की गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। त्यासोबतच मुंबई शहर त्याच्यासोबतच ठाणे हे एकनाथ शिंदेकडे आहे। त्यानंतर पुणे बीड हे अजित पवारकडे आहे। त्यासोबतच नागपूर आणि अमरावती हे चंद्रशेखर बावनकुळेकडे आहे। त्यासोबतच अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील, वाशिम हसन मुश्रीफ, त्यासोबतच सांगली चंद्रकांत पाटील, त्याच्यानंतर आहे नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन, पालघरचं गणेश नाईक, जळगावचं गुलाबराव पाटील, यवतमाळचं संजय राठोड, त्यासोबतच मुंबई उपनगरचं आशिष शेलार व सहपालकमंत्रीपद हे मंगल प्रभात लोढा, त्यासोबतच रत्नागिरीचं उदय सामंत, धुळेचं जयकुमार रावल, त्यासोबतच जालना पंकजा मुंडे, नांदेड अतुल सावे, चंद्रपूरचं अशोक उईके, सातारा शंभूराज देसाई, रायगडचं अदिती तटकरे, लातूरचं शिवेंद्र सिंह भोसले, त्यासोबतच नंदुरबार माणिकराव कोकाटे, सोलापूरचं जयकुमार गोरे, हिंगोली नरहरी झिरवाड, त्यासोबतच भंडारा संजय सावकारे, त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर संजय सिरसाट, धाराशिवचं प्रताप सरनाईक, बुलढाणा मकरंद जाधव, त्यासोबतच सिंधुदुर्गचं आहे नितेश राणे आणि अकोल्याचं आहे आकाश पुणकर, गोंदियाचं आहे बाबासाहेब पाटील, त्यासोबतच कोल्हापूरला 2 मंत्रीपद आहेत, म्हणजे एक सहपालकमंत्री आणि एक पालकमंत्री। पालकमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर, त्यानंतर सहपालकमंत्री आहेत माधुरी मिसाळ, गडचिरोलीला सहपालकमंत्री आहेत आशिष जयस्वाल, त्यानंतर वर्ध्याचा आहेत पंकज भोयर आणि परभणीचा आहेत मेघना बोर्डीकर। अशा पद्धतीने हे पालकमंत्रीपद या ठिकाणी दिला गेला आहे। मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे कुणाला मिळालं आहे हे तुम्ही या GRची कॉपी जी आहे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय, तिथून तुम्ही जाऊन पाहू शकता आणि तुमच्या जिल्ह्याची विकासाची धारणा किंवा तुमच्या जिल्ह्याचा विकास हा एकंदरीत कोणाकडे असणार आहे हे तुम्ही समजून घेऊ शकता आणि पाहू शकता। आपली नजर असणार आहे प्रत्येक जिल्ह्याकडं, प्रत्येक बातमीकडं। तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा। सर्वांना नमस्कार।